मला न्याय मिळाला नाही तर मी इथेच आत्महत्या करणार. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला आक्रोश. मराठा आरक्षणावरील निर्णय महायुती सरकारने घेतले. कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते सर्व करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. राज ठाकरेंनी अजितदादांप्रमाणे पहाटे कामाला लागावे, अमोल मिटकरींचा खोचक सल्ला. म्हणाले, स्वतःच्या मुलाच्या पराभवावर भाष्य करावे. राज ठाकरे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात, पण ते पटत नसल्याने जनतेने मोदींनाच प्रचंड समर्थन दिले. भाजप नेते आशिष शेलार यांचा पलटवार. लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता पण कष्टकऱ्यांना नाही. दिव्यांग नागरिकांना 6 महिन्यापासून पैसेच भेटले नाही. बच्चू कडू यांचा सरकारवर प्रहार. धुळ्यात कॅफे मालकांवर आमदारांसह पोलिसांची धाड. पडद्याआड कपलचे असली चाळे, तरुण तरुणींना घेतले ताब्यात. शिवाजी महाराज मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले. अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा दावा, तर ठाकरे गटाच्या किरणे मानेंनी सुनावले खडे बोल. कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. पती पत्नीचा जागीच मृत्यू तर दुचाकीचा चेंदामेंदा. 3 जण गंभीर जखमी. भूमिका बदलण्याच्या आरोपाचा राज ठाकरेंकडून समाचार. भाजपच्या भूमिकांची जंत्रीत वाचली. मनपा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत भारतीय छात्र संसदेचे आयोजन. केंद्रीय मंत्री क्रीडा मंत्री मांडवी यांच्या उपस्थितीत 8 फेब्रुवारीला उद्घाटन. संविधान रक्षणासाठी पुणे काँग्रेसची भव्य रॅली. महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त जय बापू, जय भीम, जय संविधान घोषणांनी शहर दुमदुमले. संविधानात फक्त दुरुस्ती शक्य, बदल नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण. जाधववर ग्रुप तर्फे युवा संसदेचे आयोजन. दगडूशेठ गणपतीला 1 किलोचा अनोखा कमल हार. 400 उपरत्ने जडवलेल्या 10 पदरी हार 20 कारागिरांना 25 दिवसात घडवला. बालसाहित्य संमेलनात मोठा विचार मंथन. पुण्यात 5वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळेंचे आश्वासन. वेतनेतर अनुदान, पवित्र पोर्टल भरती, पायाभूत सुविधांसाठी शिक्षण मंत्र्यांकडे दाद मागणार. प्रचितीचे जगणे पुस्तकाचे प्रकाशन सोहळा. 3 वर्षात भाषेचे क्रांती होईल. सर्व भाषांतील ज्ञान सहज उपलब्ध होणार. डॉक्टर माधव गाडगीळ. भाजपच्या विजयावर राज ठाकरेंचे भाष्य. लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे वाटचाल. खासदार अरविंद सावंत यांची टीका. 6 वर्षीय मुलाचा दुर्मिळ आजारावर विजय. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमवर यशस्वी उपचार. व्हेंटिलेटरवरून मुक्ती. कार्बन क्रेडिटद्वारे शेतकऱ्यांना मिळणार नवा उत्पन्नाचा स्रोत. महाराष्ट्रात 5 कोटी वृक्षांची लागवड करण्याची मोठी योजना. स्वान फाउंडेशनचा उपक्रम. वसमत तहसील परिसरात 150 अतिक्रमण हटविले. यापुढे अतिक्रमण कराल तर खबरदार, तहसीलदारांचा इशारा.